इस वक्त माता सावित्रीबाई के गृह जनपद गृह आवास जहाँ उनका गांव है हम पहुंच चुके हैं। इसका सबसे ज़्यादा योगदान महात्मा ज्योतिबा फुले का है। हम उनके गांव पे आए हुए हैं और सबसे ज़्यादा श्रेय जाता है सतीश गायकवाड़ जो पुणे से मुझे यहाँ तक लेकर आए। संजोग है कि सोमवार को यहाँ पर अवकाश रहता है, शासकीय अवकाश सरकार के द्वारा इसको बंद रखा जाता है, एक दिन छुट्टी। नहीं तो आने जाने वालों को यहाँ भीड़ भी लगी रहती और हमको भी पता नहीं था, आपको भी इसके लिए अंदर के हम दृश्य नहीं दिखा सकते हैं, लेकिन बाहर से हम दिखा रहे हैं। उसके पहले हमारे बीच में सतीश गायकवाड़ है जो यहाँ तक हमें लेकर आए। मैं उनका स्वागत करता हूँ अपने चैनल पर। सर आपको जय भीम नमोधाय। आज आपकी देन है कि जो मैं यहाँ तक आया और इस जगह पर, क्योंकि हम लोग इसके बारे में जानकारी बहुजन समाज पार्टी के कुछ मीटिंग में आते जाते जानकारी मिली, यहाँ तक आज मुझे सौभाग्य मिला कि मैं यहाँ तक पहुँचा हूँ। तो आप कुछ यहाँ के बारे में जानकारी दीजिए सर। आपका स्वागत हमारे चैनल में। जय भीम नमो बुद्धाय। मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू शकतो की ही भारतामधली सर्वातली पवित्र भूमी आहे आणि हे नायगाव म्हणून गाव आहे। ह्या नायगाव गाव हे खंडाळा तालुक्यामध्ये मोडतं आणि या नायगाव गावामध्ये सावित्रीमाईंचा जन्म झाला होता, ज्या सावित्रीमाईंनी पुढे भविष्य काळामध्ये ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंसंग त्यांचं लग्न झाल्यानंतरनी त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेऊन स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले आणि आज जगामधल्या किंवा भारतामधल्या जेवढ्या काही महिला आहेत त्या आज मानासन्मानाने जगतात ते केवळ सावित्रीमाई फुलेंमुळं। आज माई नसत्या तर परिस्थिती वेगळी असती, पण सावित्रीमाई फुलेंनी त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणासाठी बंदी होती, महिलांना शिक्षण घेता येत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये स्वतः त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आग्रह केला त्यांना की तू शिक्षण घे। आणि माई ह्या स्वतः अशिक्षित होत्या, त्या शिकलेल्या नव्हत्या, परंतु माईंनी इतर मुलींना घडवण्यासाठी किंवा इतर समाजातल्या मुलींना घडवण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेण्याचं नियोजन केलं आणि स्वतः शिक्षण घेतलं त्यांनी। आणि ते शिक्षण घेण्यासाठी त्यांना फातिमा बी शेख यांनी मदत केली। त्या टायमाला त्यांनी शिक्षण घेतल्यानंतरनी त्यांनी त्या शिक्षणाची जी गंगा आहे ती पूर्ण स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी अविरत कष्ट घेतले। त्यांच्या या योगदानाबद्दल, त्यांच्या कष्टाबद्दल मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते नायगावला महात्मा ज्योतिराव फुले यांची सासरवाडी जिथे आहे नायगाव, या नायगाव या ठिकाणी सावित्रीमाई फुलेंचा जन्मगाव आहे। आणि या जन्मगाव ठिकाणी आज आपण ज्या वाड्यासमोर उभे आहोत त्या वाड्यामध्ये माईंचा जन्म झाला होता आणि त्यांचे वडील आणि त्यांच्या आई त्यांनी हे त्या टायमाला घर बांधलं होतं। हे घर जशाच्या तशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने त्याचं स्मारक म्हणून योजलं आणि त्या स्मारकामध्ये रूपांतर करत असताना ते तसं व स्मारक किंवा ते घर उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते आज लाखो करोडो अनुयायांना, जे सावित्रीमाईंचे फुलेंचे आणि फुले दाम्पत्यांचे जे अनुयायी आहेत किंवा बहुजन महापुरुषांचे अनुयायी आहेत, ते इथे येऊन या वाड्याला भेट देतात। ते तिथं ज्या वाड्यानी या माईंचं योगदान या समाजाला किंवा या देशाला दिलेलं आहे त्या वाड्यापाशी येऊन नतमस्तक होतात। आणि इथला सगळा जर आतमधला वाड्यातला जर तुम्ही जर परिसर पाहिला तर या ठिकाणी पूर्ण वाड्यामध्ये एक खोली आहे, मोकळी खोली आहे। त्या खोलीमध्ये स्वतः
त्यांचे कुटुंबातली लोक अभ्यास वगैरे करण्यासाठी बसण्यासाठी एक चेअर आहे. त्याच्यानंतरनी स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आजसुद्धा त्या मध्ये ज्या चुली होत्या त्या चुली जशाच्या तशा अवस्थेमध्ये आहे. घरामध्ये धान्य भांडारघर आहे. धान्य भांडारघरसुद्धा पूर्वीच्या परिस्थितीसारखंच आहे ना, भूगर्भामध्ये अंतर्गत धान्य भांडारघर योजलेलं आहे. आणि तशाच्या तशा परिस्थितीमध्ये ते भांडारघर आज आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतरनी इतर काही खोल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि यांच्या योगदानाबद्दलचे काही तैलचित्र इथं लावलेले आहेत. त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खूप सुंदर असं हे नायगावमधलं सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे. आणि आम्ही आज खूप पुण्यवान आहोत की आमच्या भोर तालुक्याच्या जवळच हे खंडाळा तालुका आहे. आणि शिरवळपासून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावरती हे नायगाव गाव आहे. आणि जर तुम्हाला कोणाला जर या नायगाव गावला जर भेट द्यायचं असेल तर स्वारगेटवरनी तुम्हाला शिरवळ यावं लागेल. शिरवळवरनी तुम्हाला नायगाव गाडी पकडावी लागेल ST. नायगाववरनी तुम्ही STतून नायगावला येऊ शकता. किंवा जर तो स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही डायरेक्ट नायगावलासुद्धा तुम्ही येऊ शकता. आम्ही ज्या मीडियाद्वारे आम्ही तुम्हाला आता जी माहिती देतो या त्या मीडियाला आम्ही या ठिकाणचं लोकेशनसुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू, जेणेकरून समस्त महात्मा फुले दाम्पत्य अनुयांना त्यांची माहिती कळेल, त्यांच्या कार्याचा उजाळा कळेल. आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंनी जे काही स्त्री शिक्षणासाठी जी मुहूर्तमेढ रोवली ती खऱ्या अर्थाने या कुटुंबापासून रोवली गेलेली आहे. ती कुटुंब जर नसतं तर आज सावित्रीबाई नसत्या. आणि सावित्रीबाई नसत्या या जगामध्ये स्त्रिया आजसुद्धा शाळा शिकल्या नसत्या. त्या आजसुद्धा रोटीबेटी किंवा भांडीकुंडी याच्यामध्येच त्या अडकून पडलेल्या असत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जर इथं सावित्रीबाई होत्या म्हणून आपल्याला स्त्री शिक्षणासाठी फार मोठा आधार मिळाला. जय भीम.